हाय फ्रेंड्स. तर आज आपण बुलिश इंगल्फिंग पॅटर्न स्ट्रॅटेजी बघणार आहोत. बुलिश इंगल्फिंग पॅटर्न हा डाऊन ट्रेंड नंतर सपोर्टवर तयार होणारा एक इम्पॉर्टंट पॅटर्न आहे. हा पॅटर्न तयार झाल्यानंतर स्टॉकचा ट्रेंड बदलण्याची शक्यता असते. बुलिश इंगल्फिंग पॅटर्न मध्ये पहिली कॅन्डल ही रेड कलरची बनते. त्यानंतर तयार होणारी कॅन्डल ग्रीन कलरची असते, ज्याची बॉडी रेड कलरच्या बॉडीपेक्षा मोठी असते आणि ती रेड कलरच्या बॉडीला पूर्णपणे व्यापून टाकते. हा बुलिश एंगल्फिंग पॅटर्न स्ट्रॅटेजी बनल्यानंतर किंवा हा पॅटर्न बनल्यानंतर आपण एंट्री कुठे करावी? तर जर बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न नंतर एखादी ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि ती कॅन्डल 9 सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर इंडिकेटरच्या वर क्लोज झाली, तर त्या कॅन्डलच्या वर आपण बाय एंट्री करतो आणि बुलिश एंगल्फिंग पॅटर्नच्या खाली आपण स्टॉप लॉस लावतो. चला तर आपण स्टॉकवर बुलिश एंगल्फिंग पॅटर्न कशी वर्क करते हे बघूया. तर फ्रेंड्स, आपण इन्फोसिस कंपनीचा स्टॉक ओपन केलाय. इन्फोसिस या कंपनीच्या स्टॉकवर 31 डिसेंबरला बुलिश एंगल्फिंग पॅटर्न स्ट्रॅटेजी सपोर्टवर तयार झाले आहे. बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यानंतर डाऊन ट्रेंड होता. सपोर्टवर बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाली. त्यानंतर आपण एक बुलिश कॅन्डल फॉर्म होण्याची वाट बघितली. ती कॅन्डल सिंपल 9 मुव्हिंग एव्हरेज इंडिकेटरच्या वर क्लोज झाली. त्या साईडला आपण एंट्री घेतली आणि त्याच बुलिश एंगल्फिंग कॅन्डलच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला. मार्केट अप साईडला गेले. आता पॉवर ग्रिड या चार्ट मध्ये 1 जानेवारीला बुलिश एंगल्फिंग पॅटर्न तयार झाले ती आपण बघूया. हा पॉवर ग्रिड या स्टॉकचा 1 जानेवारीचा चार्ट आहे. डाऊन ट्रेंड होता. सपोर्टवर बुलिश एंगल्फिंग पॅटर्न तयार झाली. त्यानंतर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण एक बुलिश कॅन्डल फॉर्म होण्याची वाट बघितली. सिंपल 9 मुव्हिंग एव्हरेजच्या इंडिकेटरवर ती कॅन्डल वर क्लोज झाली. त्यानंतर आपण बाय साईडला एक एंट्री घेतली. त्याच बुलिश एंगल्फिंग कॅन्डलच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला. त्यानंतर आयसीआयसीआय बँक या चार्टवर 21 नोव्हेंबरला आयसीआयसीआय बँक या इंडेक्स हा आयसीआयसीआय बँक कंपनीचा स्टॉक आहे. या कंपनीच्या स्टॉकवर एक सपोर्टवर 21 नोव्हेंबरला बुलिश एंगल्फिंग पॅटर्न तयार झालाय. डाऊन ट्रेंड होता. सपोर्टवर बुलिश एंगल्फिंग पॅटर्न स्ट्रॅटेजी तयार झाली. त्यानंतर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण एक बुलिश कॅन्डल फॉर्म होण्याची वाट बघितली. बुलिश कॅन्डल इथे बुलिश कॅन्डल फॉर्म झाली आहे, पण ती सिंपल 9 मुव्हिंग एव्हरेज इंडिकेटरच्या वर क्लोज नाही झाली. त्यानंतर आपण सिंपल 9 मुव्हिंग एव्हरेजच्या वर एक बुलिश कॅन्डल फॉर्म होण्याची वाट बघितली. इथे बुलिश कॅन्डल त्याच्यावरती क्लोज झाले. त्या साईडला आपण एंट्री घेतली आणि त्याच बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला. मार्केट अप ट्रेंडला गेले. त्यानंतर हिंदाल्को या चार्टवर सेम 21 नोव्हेंबरला हा बघा हिंदाल्कोचा चार्ट आहे. सेम 21 नोव्हेंबरला या चार्टवर बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालाय. मार्केट डाऊन ट्रेंडला होतं. सपोर्टवर आलं. सपोर्टवर बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालं. त्यानंतर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण एक बुलिश कॅन्डल फॉर्म होण्याची वाट बघितली. ती कॅन्डल सिंपल 9 मुव्हिंग एव्हरेजच्या वर क्लोज झाली पाहिजे. त्या साईडला आपण बाय साईडला एक एंट्री घेतली आणि त्याच बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खाली स्टॉप लॉस लावला. मार्केट अप ट्रेंडला गेले. त्यानंतर एसबीआय चार्टवर 13 डिसेंबरला हा एसबीआयचा 13 डिसेंबरचा चार्ट आहे. या चार्टवर बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाले सपोर्टवर. आता हा सपोर्ट कुठून घेतलाय? तर जिथून अप ट्रेंड चालू झालं होतं तिथूनच एक सपोर्ट घेतलाय. अप ट्रेंड चालू झालं होतं. मार्केट साइडवेजला गेलं. तिथून डाऊन ट्रेंडला आलं. डाऊन ट्रेंड नंतर जिथून अप ट्रेंड चालू झालं होतं तिथून अप ट्रेंड चालू झालं होतं तिथूनच त्याने एक सपोर्ट घेतलाय. सपोर्टवर बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाले आहे. डाऊन ट्रेंड होतं. त्यानंतर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण एक बुलिश कॅन्डल फॉर्म होण्याची वाट बघितली. ती कॅन्डल सिंपल 9 मुव्हिंग एव्हरेजच्या वर क्लोज झाली पाहिजे. त्या साईडला आपण एक बाय साईडला एंट्री घेतली आणि बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला. मार्केट अप ट्रेंडला गेले. हे बघा मार्केट भरपूर अप ट्रेंडला गेलंय. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.